दधदमृतघटं चारुदोर्भिष्टकुरुभिः सूक्ष्मस्वच्छातिरुद्यां शुकपरिविलसन् मौलिमम्भोजनेत्रं कालाम्भोदोज्ज्वलाङ्गं कटितटविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरिं तं निखिलजगवनप्रौढदावाग्नीलं प्रौढदावाग्निलीलं ब्रह्मणो हि समारब्धाम् आत्रेयाद्येषु पूजिताम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे माधवाख्यं महागुरुम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टा ज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापको विषक्श्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेतैः समुदितैः यः कार्यं कृतनोद्दिशः समृद्ध्यर्थं हि कार्यस्य वयं नु प्रयतामहे रागादिरोगाः सहजाः समूला येनाशु सर्वे जगतोऽप्यपास्ताः तमेकवैद्यं शिरसा नमामि वैद्यागमज्ञाश्च पितामहाः मागच्या वेळेला दुधापर्यंत आलो होतो. दह्याचे वगैरे सुरू करायचे. अम्लपाक रसंग्राही गृष्णं दधिवातजित मेधशुक्र बलश्लेष्म पित्त रक्ताग्निशोककृत रोचिष्टुषस्त मरुचौ शीतके विषमज्वरे पीनसे मूत्रकुच्रे तु रुक्षन्तु गृहणी मूत्रकुच्रे च रुक्षन्तु गृहणी. त्या अम्लपाक आणि अम्लरस असणार ग्राही गुरु उष्ण दही असं दही वातजित आहे. मेध शुक्र बल श्लेष्म पित्त रक्त अग्नी आणि शोक निर्माण करणार असणार रुचकर रुची निर्माण करणार म्हणजे अग्नीच जठराग्नी तसं वर्तन स्वतः रुचकर आहे आणि आदुषीमध्ये प्रशस्त आहे. शीतका विषमज्वरामध्ये प्रशस्त आहे. पीनस आणि मूत्रकुच्छामध्ये पण प्रशस्त आहे. वृक्षंतु ग्रहणी गते ग्रहणी रोगामध्ये वृक्ष स्वरूपाचं प्रशस्त आहे. तर दह्याविषयी बऱ्याच कॉन्ट्रोवर्सीज आहेत आणि जनरली आयुर्वेदियांनी दह्याला बदनाम केला असं मत आहे. अर्थात त्याच्यावरती निर्बंध खूप आहेत आणि त्याच्यामुळे कोणी दही सेवन करावं याच्यापेक्षा कोणी करू नये किंवा तसं करू नये या गोष्टी जास्त असल्यामुळे खऱ्या अर्थाने दही सेवन करावं का करू नये असा विषय येतो आणि बहुतेक वैद्यांच्या घरचं दही बंद होतं असं सर्वसामान्यपणे. तर एक तर अम्लपाक रसम असं पहिलं म्हटलं तर मधून अम्लरस आणि अम्लविपाक असणार आहे स्वरूपाचं त्याचे गुणधर्म दिलेले. आणि आता पुढे जे काही मंदक नीटपणे न बनलेलं मधुर रसाचं तर ते त्याज्यच घ्यायचं झालं तर खरं म्हणजे अम्लरस आणि अम्लविपाक असलेला त्या स्वरूपाचं त्याचे सगळे गुणधर्म ग्राही आहे. त्यामुळे अतिसार वगैरे या सगळ्या प्रकरणांमध्ये पडतं. त्या इच्छाभेदीसारख्या याच्यामध्ये दध्यनंतर असभ्य पथ्यमत्तर विधान तिथे जुलाब होऊन गेल्यानंतर दही आणि भात असा खायला म्हणून सांगितलेला आहे. पर्टिक्युलरली इच्छाभेदीला जास्त चांगल्या प्रकारची वातजित आहे. वात कमी करणार जिंकणार वाताला असणार. आणि वातव्याधीमध्ये तैल आली आहेत त्यामुळे देहाचा काही ठिकाणी या अर्थाने वापर होतो. विशेषतः धातुक्षयजन्य वातप्रकोपामध्ये दही श्रेयस्कर असणार आहे स्वरूपाचं. मेध शुक्र बल हे सगळं वाढवणारा असणार आहे स्वरूपाचं आहे. माझी कणामध्ये पण दह्याचा वापर येतो असणार आहे.
कफ, पित्त, रक्त, अग्नी आणि शोफ असं वाढवणार असणार, निर्माण करणार. त्या मुळामध्ये दही हाताला किंवा स्पर्शाला थंड लागलं तरी उष्ण आहे आणि कफ वाढवतच पण पित्तही वाढवतं. ही गोष्ट लक्षात ठेवायला. आम्लपित्ताच्या पेशंटमध्ये विशेषत्वाने ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी असं आहे. अग्नी वाढवणार आहे आणि सूजही वाढवणार आहे, शोफकृत असणार आहे आणि विशेषतः शोफकृत दही असं वर्णन येतं. आणि त्याच्यामुळे विशेषतः प्रमेह आणि मग पुढे जाऊन किडनी फेल्युअर अशा स्वरूपाचा उपद्रव. त्यामध्ये दही हे बऱ्याच वेळा कारण सापडतं, कारण आधुनिक वैद्यकाप्रमाणे प्रमेहामध्ये दही पथ्यकारक असणार स्वरूपाचा हाय प्रोटीन डाएट. जे पूर्वी जसलोकला जयप्रकाश नारायण ऍडमिट होतं, तेव्हा मी काहीतरी सेकंड इयरला होतो आणि त्यांचं रोज वृत्तपत्रांमध्ये त्यांचं डाएट यायचं की आज त्यांनी दही आणि मासे खाल्ले वगैरे. तर मला ते ऐकून आश्चर्य वाटायचं बघून की किडनी फेल्युअरचा पेशंट आणि दही आणि मासे असं कसं काय खाल्लं जातं किंवा देतात कसं काय. पण प्रोटीन लॉस आहे आणि म्हणून हाय प्रोटीन डाएट द्यायचं आणि म्हणून वरनं मारा करायचा प्रोटीनचा, त्या अर्थाने दही आणि मासे असं मॉडर्न त्यावेळेच्या डाएटच्या कन्सेप्ट मध्ये होतं. नंतर ती कन्सेप्ट मागे पडली. पण त्यावेळेला असं होतं की नाही, प्रोटीन लॉस होतं म्हणून भरपूर प्रोटीन द्या, ते ऍसिमिलेट कसं होत नाही किंवा जातं कसं बाहेर, याच्यासाठी काही उपाययोजना किंवा विचार असतात असा नव्हता. पण मग त्यात एक विशेष सर्कल सेट होतं की सूज येते, पाणी जास्त पितो, लॅसिक सारखी डायरेटिक्स वापरली जातात, पुन्हा सूज कमी होते, तहान जास्त लागते, पुन्हा पाणी पितो, इथं दही चालूच असते. आणि मग एक दिवशी किडनी फेल्युअर म्हणून डिक्लेअर होतं, मग फिस्टुला करून घ्या, डायलिसिस सुरू करा, सुरू होतं. तेव्हा विशेषतः शोथकृत दही असं प्रकरण आहे. आणि दंडाभिमतनात नुसतं त्याचं घुसळून केलेलं जे ताक आहे ते शोथपंची आहे. सस्नेह सुद्धा ते शोध जिंकणार आहे असं वर्णन आहे. त्या नुसतं घुसळणं या प्रक्रियेने दह्याच्या गुणधर्मांमध्ये बदल होतात आणि ताकाचे गुणधर्म बरोबर विचलित असणार आणि मग तत्सम शोध हा अनेक रोगाच्या संप्राप्तीचं मूळ आहे असं जर धरलं. चौथी अध्याय जो ठरतात आहे त्यानुसार जलशुद्धी का असेल, नाही तर उपजीवी का असेल, नाही तर आणखी काय असेल, त्यांनी जे काही विविध प्रकारचे रोग दिलेले आहेत, तर त्या सगळ्यामध्ये दही शोध हे मुख्य आहे, तिथून सुरुवात होते आणि विशेषतः दही हे शोधकृत असणार आहे म्हणून त्याच्यावरती लक्ष ठेवणं आवश्यक असणार असं आहे. रुची निर्माण करणार आहे आणि रुची पडत असणार आहे. तिकडे कर्नाटकाकडे दही भात किंवा गुत्ती भात हा खूप कॉमन असणार आहे असं आहे. चवीला चांगला लागतो. शीतके विषमज्वरे, शैत्यपूर्वक येणारा अशा स्वरूपाचा जो विषमज्वर आहे त्याच्यासाठी हितकारक असणार अशा स्वरूपाचा. तर असं मलेरियाच असेल असं नाही सांगता येणार, पण मलेरिया आपण त्यातली एक व्हरायटी. आता असं आहे की ज्यांच्यामध्ये रक्तपरीक्षण केलं आणि मलेरियल पॅरासाइट पॉझिटिव्ह आहे, 2 जे काही कुठलाही असं असणार आहे, तर आधुनिक वैद्यकाप्रमाणे मलेरिया आहे असा अर्थ होईल. आणि काहींच्या बद्दल पॉझिटिव्ह सापडत नाही, पण ताप येण्याची पद्धत तशीच असते. थंडी वाजून ताप येतो, रोज येतो, दिवसाआड येतो, 2 दिवसाआड येतो वगैरे वगैरे असणार आणि तीव्र वेगळी असते. तर त्या सगळ्यांमध्ये तापाची पाळी यायच्या आधी दही खायला द्यायचं अशी एक कथा आहे. आणि
दह्याचा एक गुणधर्म अभिषंधी असणारा अशा स्वरूपाचा असल्यामुळे तो पोष्टकथा असणाऱ्या अशा स्वरूपाचं होतं आणि पापाची पाळी टळते. मग दह्याला धरून पुढे काहीतरी पुन्हा अँटीडोट देण्यामलकी असणार असं करायला. पण विशेषतः मलेरियाच्या मध्ये हे वापरून बघायला पाहिजे असं आहे. काहींनी वापरलेलं आहे, पण मला संधी नाही मिळाली वापरायची. पण साधारण 200 ग्रॅम पर्यंत दही जेवढं त्याला जाऊ शकतंय तेवढं पापाची पाळी यायच्या वेळेला आधी खायला घालायचं. आणि मग पाळी चुकल्यानंतर पापाची पुढची जी रेग्युलर ट्रीटमेंट आहे तीनसे मूत्रकृच्छ तीनस आणि मूत्रकृच्छ मध्ये दही प्रशस्त असणार स्वरूपाचा आहे. अर्थात धातुक्षय आणि वातप्रकोप असं असताना जास्त हितकारक असणाऱ्या स्वरूपाचं या विकारांमध्ये राहील. वाघभटाने पण जयते रसाला प्रतिष्ठायम असं अग्रसंग्रहात म्हटलं आणि ती रसालाही अर्थात चक्क्यापासून बनवलेलं श्रीखंड असतं स्वरूपाचं, तर तेही इष्ट असणार अशा स्वरूपाचं राहतं. आणि ग्रहणी गते तू वृक्षम ग्रहणी रोगामध्ये मात्र वृक्ष असणारा अशा स्वरूपाचं दही वापरावं. या सस्नेह असंही वापरता येतं आणि वृक्ष असणारा अशा स्वरूपाचं पण वापरता येतं. नैवाद्यानिशी रात्री कधीही खाऊ नये असणारा. तर माझ्या पीएचडीच्या कामाच्या वेळेला मी केव्ही कॉन्सेना भेटलो होतो आणि त्यांना त्यांचे ऑब्झर्वेशन्स काय आहेत असं विचारलं. मॉडर्न मेडिसिन प्रमाणे पण रात्री दही खाऊ नये असं आहे. आणि त्याने काहीतरी जपानमधलं संशोधन त्याच्यासाठी झालंय आणि त्यांनी इन्फेक्शन्स वाढतात असं लक्षात येतं असं सांगितलं. अर्थात त्याचा सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रचार नाही झालेला. आपल्या शास्त्राप्रमाणे रात्री दही खाऊ नये असणार. पण विशेषतः अभिसंधी असल्यामुळे स्रोतरोध निर्माण करणार मुळातच स्रोत संकोच रात्रीच्या वेळेला आहे. दिवा प्रबद्धते हृदय पुढे वर्णन येतं. त्याला धरून रात्री दह्याचा निषेध आहे. नैवोष्णम गरम कधीही खाऊ नये असणार आहे किंवा पत्तनदही हे विरुद्धांना या सदरामध्ये मोडतं. पण याच्यातही गोंधळ आहे. आता पंजाबी डिशेस बनतात आणि त्याच्यामध्ये त्या गरम गरम पदार्थामध्ये वर्ण दही घालतात असं आहे. तोही विरुद्धांना. तर पंजाबीमध्ये बऱ्याच गोष्टी विरुद्ध आहेत असणार. एक तर ते पनीर त्यात जाऊन बसलं आणि बंगाली मिठाईमध्ये पनीर होतं त्याचा काहीतरी मधुर गुरु शीत वगैरे अशा स्वरूपाचं विरुद्धांना, पण शुक्रबल शुक्रवर्धक वगैरे अशा स्वरूपाचं काहीतरी प्रकरण होतं. त्या पंजाबी डिशेस मध्ये गेल्यानंतर ते फार त्याचं विरुद्धार्थकत्व असणार अशा स्वरूपाचं झालंय. आणि म्हणून ते गरम करून खाऊ नये हा एक महत्वाचा असणार. वसंतोष्ण शरद सुन वसंत ग्रीष्म आणि शरद ऋतू या 3 ऋतूंमध्ये खाऊ नये. व्यवहारतः दही आणि ताक थंड आहेत अशा संकल्पनेने उन्हाळ्यामध्ये आवर्जून दही ताक खातात. तर ह्याविषयी पण जनजागरण पाहिजे. वसंतामध्ये कफाच्या स्वरूपाचा काळ आहे म्हणून तेव्हाही नको आणि शरदामध्ये पित्ताच्या प्रकोपाचा काळ आहे म्हणून तेव्हाही नको. आणि कम्पॅरेटिव्हली पावसाळ्यामध्ये दही खावं का अशी शंका वाटावी, पण पावसाळ्यात दही खावं असं वर्षासुद्धा असं आणि तसं हिवाळ्यातही घ्यावं असणार.
फक्त हे घ्यायचं झालं तर सकाळी, अगदी रोज नको, चांगलं बनलेलं असणार अशा स्वरूपाचं. आणि मग ते नामुद्र सूपम वगैरे अशा स्वरूपाचं आहे त्या ते घेतल्याशिवाय घेऊ नये न अमुद्र सूपम. तेव्हा सूप याचा अर्थ इथं वरण असणार अशा स्वरूपाचं किंवा आमटी ह्या स्वरूपाचा आहे. आणि आपण ज्याला इंग्रजीमध्ये सूप म्हणतो ते कढण आहे. तेव्हा सूप स्वयंपाकाला सूपकार अशा स्वरूपाची संज्ञा आहे. आणि ज्याला वरणची आमटी चांगली बनवता येते तो आचारी खऱ्या अर्थाने. तसं ते मुगाचं वरण घेतल्याशिवाय घेऊ नये. डबल नकार हा जास्त स्ट्रॉंग होकार देणार राखणारा स्वरूपाचा असतो. न अक्षरब्रह्म, मध घेतल्याखेरीज घेऊ नये. न अघृतम, तूप घेतल्याखेरीज घेऊ नये. न असितोपरम, खडीसाखर घेतल्याशिवाय घेऊ नये. न चाना मलकन, आणि आमलक घेतल्याशिवाय घेऊ नये असणार. तर हे जे 5 पदार्थ झाले, मुद्र सूप, क्षौद्र, घृत, सितोपना, आमलक, हे एका अर्थाने दह्याचे अँटीडोट आहे. जेव्हा दही सेवन विधिरहित असणार अशा स्वरूपाचं दीर्घकाळ झालेला आहे, जास्त क्वांटिटीमध्ये झालेला आहे, तेव्हा त्याचे दुष्परिणाम घालवण्यासाठी दही बंद करून यापैकी पदार्थांचं सेवन करणं. त्यातही जर आंबट दही खायची पूर्वीपासून आवड आहे आणि अजूनही आम्लेच्छा किंवा आम्लप्रीती आहे, तर आमलकी हा बेटर चॉईस आहे. त्यामुळे ते बंद करून आवळा घेणे असणार आहे. पण काही काळानंतर काही रुग्णांमध्ये आम्ल पदार्थाचा नॉशिया निर्माण होतो की आम्ल नको, आम्ल सोसत नाही. तिथे मात्र मग शंखभस्म हा बेटर ऑप्शन आहे. क्षारधर्माचे औषध वापरणं असणार आहे. किंवा आम्लरसाचा अतियोग जर असेल तर नागभस्म वापरावं, सायकोलॉजिस्टांना असं म्हणलं होतं. आणि ज्योत्स्ना पांडे नावाच्या एका विद्यार्थिनीचा जवळचा एमडीचा थिसिस पण आहे आम्लरसाचे सेवन आणि नागभस्म असणार. ही मुळात संकल्पना कोलकाता. तेव्हा तसं असेल तर मग नाग आणि शंख असं कॉम्बिनेशन, नुसतं नाग नुसतं शंख, किंवा मग तुम्हाला त्याच्या जोडीला सितोपलादी चूर्ण असणार असं तर मी वापरतो. पण जर आम्लेच्छा अजूनही असेल प्रबल तर मात्र बेटर चॉईस आम्हाला असणार अशा स्वरूपात असेल. याची केस आहे छानपैकी. हे असेच दही अत्यंत प्रिय असणारे भारतातले दही खूप खाल्लेले असणारे गृहस्थ हंगेरीला गेले आणि तिथे त्यांनी योगर्ट खूप आवडलं आणि म्हणून 3 महिने नुसते योगर्ट वरतीच राहिले, बाकी खंड काही खाल्लंच नाही असणार. भारतात परत आले आणि 5-6 दिवस झाले असतील आणि एक दिवशी असं लक्षात आलं की अंतरुणावर उठता येत नाही. उचलून हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि व्हॉलंटरी मसल्सवरची कंट्रोल केलाय असं तपासण्या झाल्या आणि त्यातनं ॲलोपॅथीचं निदान व्हायरल एन्सेफेलायटिस असणार आहे. दुसऱ्या दिवशी इनव्हॉलंटरी मसल्स पण इन्व्हॉल्व झाले. ब्रिदिंगला प्रॉब्लेम येणार, त्याच्यामुळे प्रॅक्टिस कमी करायला लागली, आर्टिफिशियल रेस्पिरेशन द्यायला लागले. एवढं करून पेशंट कोमात गेला. ते 4 महिने कोमात होते. पण विशेष म्हणजे वाचले या सगळ्यातून आणि कोमातूनही बाहेर आले. पण नंतर मग कुठल्याच मसल्स मध्ये कोऑर्डिनेशन नव्हतं, त्यामुळे बसू शकत नव्हते, बोलू शकत नव्हते, टोटली बेडरिडन पेशंट होता. आणि बोलायला लागलं की हात तोंडाचे स्नायू वेड्याकडे व्हायचे, त्यांचं उच्चारण काही कळायचं नाही. हात तोंडाजवळ न्यायला लागला की ते तोंड भरतीकडे काहीतरी फिरायचं वगैरे असणार. आणि बसता येत नव्हतं. या प्रकाराने 5 वर्ष गेली. त्याच्यानंतर मी तो पेशंट बघितला.
आणि अजूनही त्यांचं आम्लसेवन चालूच होतं, दही सेवन चालूच होतं आणि आम्लेच्छा प्रबल होतीच. कारण मला पहिलं औषध स्थायिक झालं तर ते अमरकी असणार आहे असं स्थायिक. खरं तर आपल्या दृष्टीने हा वातव्याधी आहे आणि धतुक्षयात कोपमार्गस्य वर्णेन वा इथं तो मार्गावर मी असणार आहे स्वतःचा प्रकरण आहे. स्रोतसामध्ये स्राव करणारा अभिषंधी दही असल्यामुळे त्याने अवरोध होऊन वातव्याधी असणार. आणि ह्या ग्रस्तांमध्ये च्यवनप्राशनी जादू केली. च्यवनप्राश जसा सुरू झाला तसं ते हळूहळू सुधारायला लागले. महिन्याभरामध्ये उठून बसायला लागले. 6 महिन्यामध्ये व्हीलचेअरवरती आले. बोलणं खूप सुधारलं. परत कामावरती जॉईन झाले व्हीलचेअरवरनं. पुढे 5-6 वर्ष सर्व्हिस केली. 60% इम्प्रुव्हमेंट झाली, त्याच्या पलीकडे नाही झाली. पण तरीही अगदी होपलेस म्हणण्यासारखी अशा स्वरूपाची केस वातव्याची असणार. केवळ दह्याच्या ह्या क्लिओवरनं 50-60% सुटू शकले असणार. आणि म्हणून हे जे 5 पदार्थ आहेत, अमृत सूप, अक्षौदर वगैरे असणार असं, किंवा मुगाचं वरण, मध, तूप, खडीसाखर, अमरकी यापैकी काहीतरी घेतल्या खेरीज दही घेऊ नये असं आहे. तेव्हा घ्यायचंच झालं तर ह्याच्या बरोबरच घ्यायचं असणार किमान. जे दही भात घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला मुगाचं वरण घाला किंवा तूप तरी घाला किमान असणार असं. आणि मग घ्या असं जास्त बरं. किंवा श्रीखंडातही खरं तर तूप घालून घेणं असं असणार. नाके नित्यम एवढं करूनही नेहमी घेऊ नये असणार. नो म्हणणं आणि असंच अध्वर दही. आज लोक पुन्हा कौतुकाने सांगतात की नाही आम्ही अध्वर घेतो, अगदी सकाळचा संध्याकाळ करून घेतो, पण तेही अपेक्षित असणार स्वरूपाचं नाही. आणि म्हणून योग्य रीतीने बनलेलं असंच घ्यायचं असेल तर घ्यावं, नाही तर मग दह्याच्या भानगडीत पडूच नाही, घेऊच नाही जास्त बरा. जरासं पित्त विसर पण आपण त्या दह्यासाठी म्हणून नाही, दह्यासाठी म्हणून नाही करत आपण ते भाग बनवण्यासाठी करतो. आणि त्यात दुसरा भाग भानगडीचा असा आहे की पूर्वी दूध दुभतं भरपूर होतं, फ्रीजचा वापर नव्हता. त्यामुळे विरजण लावलं 1-2 दिवसामध्ये तुम्हाला लोणी काढण्या इतकं मटेरियल जमलंय तर मग इश्यू नाहीये. आता कसं झालंय मुळात आता जे दूध मिळतं बाहेरचं पिशवीत नाही येणार असणार आहे, त्याला ते होमोजनाइज केलेलं असणार आहे स्वरूपाचं प्रकरण. आणि होमोजनायझेशन मध्ये खूप हाय स्पीडनी दुधावरती आघात करतात आणि त्याचे मग फॅट ग्लोब्युल्स जे आहेत ते फुटतात आणि ते त्या दुधामध्ये एकजीव होतात आणि त्याच्यामुळे फॅट सेपरेट होत नाही. एकतर मुळात स्टँडर्डाइज दूध विकतात आली, त्यामुळे फॅट काढून घेऊन 3.5-4% फॅट ठेवायची जे गव्हर्नमेंटने अलाव केली आहे आणि मग ते विकायचं. अगदी होल मिल्क असं प्रकरण आहे. जर काही न करता विकणारे जे गवळे आहेत त्यांच्याकडे किंवा परदेशातही होल मिल्क मिळतं पूर्ण असणाऱ्या स्वरूपाचं, काही फॅट बीट काढलेलं नाही असं. पण ते वेगळं आहे पुन्हा, म्हणजे तुम्हाला बघून ते घ्यायला लागतं असं. नाहीतर ह्याचे क्रेटच्या क्रेट असतात नॉर्मल दुधाचं ज्यातनं फॅट काढलेलं असतं आणि ते राहिलेलं जे 3.5% फॅट आहे ते पण होमोजनायझेशनमुळे पूर्ण त्या दुधामध्ये एकजीव होऊन गेलेलं असतं. त्यामुळे दूध तापवून साई येते असं ते होत नाही. आणि म्हणून पूर्वी तूप आणायला लागायचं नाही. म्हशीचं तूप, म्हशीचं दूध घरी यायचं, त्यातनं बऱ्यापैकी लोणी घरीच निघायचं, चितळेचं सुद्धा असणार.
आणि बाहेरनं तूप आणलंय असं करण्याची किंवा लोणी आणलंय, क्रीम आणलंय आमच्याकडे वगैरे असं काही प्रोसेस लागायची नाही. पण आता मुळात फॅट कंटेंटच कमी झाल्यामुळे तयार मिळणार हा प्रॉब्लेम जास्त येतोय. आणि फ्रीजचा वापर असल्यामुळे आणि पुन्हा शिवाय एकत्र कुटुंब होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दूध यायचं असणार आहे. आणि मग 1-2 दिवसात सहज पाठ बनणं सहज शक्य आहे असणार आहे. आणि मग त्याला इतकं लाभदायक नाही. आता त्या मी फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्याला अमलत्व येतच नाही. विरजण लागतं, पण खऱ्या अर्थाने अमलत्व येणं गोष्ट घडत नाही. आणि मग गुणधर्मांमध्ये काय बदल पडतो असं एक वेगळा विचार लक्षात घ्यायला. नाही तर ते ज्वर, रक्तपित्त, विसर्प, कुष्ठ, पांडवा मिळेल असं देणारा आहे. तिथे शोफकृत असा आधी येऊन गेला तर हा एक जरा वेगळा किस्सा. म्हणजे पित्तरक्त पित्तरक्त आणि शोफकृत असं तिथं आलं तर कफ पित्त रक्त वाढवणार आहे वगैरे हे ठीक आहे, तिथं आले बरोबर. पण शोक कर तिकडं नको जायला होता, तो इकडे कुठेतरी यायला होता. किंवा चरकामध्ये जे विशेषात शोककृत दधी असणार तो महत्वाचा असणार. पण ह्या यादीमध्ये ते नाही असणार. चरकामध्ये प्राप्न्यात कामलाम शोभराम विधिम हित्वा प्रतिक्रिया असं एक वाटतं. उग्र अशा प्रकारची कामला विधी सोडून दही सेवन करणार होते असं वर्णन केलं. आणि मला एक पेशंट भेटला त्याचा, भरपूर दही खाल्लेलं आहे आणि सिव्हिअर कामाला झालेली आहे. बहुपित्ताच होती, पण ती बरी व्हायला 3-4 महिने लागले. रिसर्च रेग्युलर विरेचन देत राहणं करायला. तर त्यालाही दही कारण असणार अशा स्वरूपाचं आहे. कुष्ठाला बऱ्यापैकी दही कारण असतं आणि त्याच्यामुळे पथ्यापथ्य संकल्पनेमध्ये ते लक्षात घेणं अशी गोष्ट गरजेची राहते. आणि मग असंच रक्तपित्त, विसर्प ह्या सगळ्या विचारांमध्ये पण काही हेतू असणार स्वरूपाचा. हो हो, ते विषम ज्वरामध्येच विशेषतः आहे. हे जनरल ज्वराच्या दृष्टीने दही निषिद्ध आहे, ते ज्वर आणणार असं. पण शीतक विषम ज्वरामध्ये चिकित्सा म्हणून दही येतं असणार आहे. त्या दोन एंटिटीज वेगळ्या आहेत. हे तात्कालिक हेतू अशा अर्थाने दही हा, आणि त्याच्यामुळे नवज्वर वगैरे ह्या सगळ्या प्रकरणांमध्ये दही हा हेतू असणार आहे. शीतकासाठी मग घ्यायला सांगितलेलं आहे असं नाही. पण ही इतर प्रभावाचीच राहते. ही उष्णवीर्य आहे. पण अभिषंधी असल्यामुळे अभिषंधीचा दुसरा एक फायदा असा होतो की ते दोष शाखेतून कोष्ठात आणायला उपयोगी पडतो. आणि म्हणून शीतपित्तामध्ये पण अशा प्रकारचं दहीभात खायला द्यायचं असं शेंडे करत असत, मी केलं नाही. तर शीतपित्त कमी पडतं किंवा शीतपित्त उतरतं पोट हे प्रकार पाहिले. आणि दोष कोष्ठगत होतात, उदरदाह वगैरे असणारे अशा स्वरूपाची काहीतरी लक्षणं दिसतात. पुढे तुम्ही आम्लपित्ताची चिकित्सा करायची, मग वमन द्यायचं किंवा शमन करायचं असणार, तर त्याने शीतपित्त जातं असं लक्षात. विशेषतः पित्ताच्या गांधी उठणं आणि त्याला तीव्र कंडू असं जेव्हा असेल तेव्हा तात्कालिक उपशमासाठी दही या अर्थाने उपयोगी पडतं. फक्त पुढे जाऊन दोष कोष्ठगत झाल्यावर त्यांची चिकित्सा करणे आणि मग दही थांबवणे असं करायला लागतोच. पण
एकंदर दह्यावरती निर्बंध खूप आहेत असणार अशा स्वरूपात. तुम्ही एक वेळेमाधव शास्त्री जोशींचं सुलभ आयुर्वेदी औषध योजना म्हणून गव्हर्नमेंट पब्लिकेशन होतं, हल्ली म्हणजे त्या काही मला माहिती नाही, पण त्यांनी त्यामध्ये बऱ्यापैकी याच्यावरती ओहापोह केला आहे. म्हणजे स्वस्तवृत्ताचे नियम अशा अर्थाने, म्हणजे त्यात दह्याचं वर्णन जास्त विस्ताराने असणार अशा स्वरूपाचं आहे. म्हणजे वर्षानुवर्ष दही खाणारे पेशंट्स सापडतात. तोही एक दुसरा मुद्दा या ठिकाणी येतो की अनेक वर्ष दही खाऊन कोणाला काही झालेलं नाही अशी व्यक्ती सापडतात. आणि त्यामुळे पुन्हा लोकांची शंका असते की काही होत नाही तर दही खायला काय हरकत आहे असणार आहे. तसंच साथ्याचा एक विचार असतो, पण तरी अहितकारक गोष्टींचं साधने करावं असं नाही. हितकारक गोष्टींचं साधने करावं आणि अहितकारक गोष्टींचं साधने झालेलं असेल तरी ते सोडवावं असणार आहे. नाही तर मग तो व्यभिचारी हेतूसारखा मगाच्या केसमध्ये जसं सांगितलं तसं अचानक कुठला तरी मोठा विकार असणाऱ्या स्वरूपाचं करू शकतो. आणि जेव्हा विकार होईल तेव्हा तो सिव्हिअर असेल असं नक्की. त्याचं कारण असं की तुमचं हेतुसेवन किती काळ किती प्रमाणामध्ये चालू आहे त्याच्यावरती दोष प्रमाण विशेष असणार अशा स्वरूपाचं अवलंबून राहील. आणि त्याच्यावरती हेत्वादी कारसन्या वयवेर बलाबल विशेषण व्याधीचं बल आमची गोष्ट अवलंबून राहील. त्याच्यावर साध्यासाध्यत्व अवलंबून राहील. आणि एकंदर हे सगळं प्रकरण असाध्यतेकडे पण नेणार असणार स्वरूपाचं राहतं. आणि म्हणून विशेषतः दह्याच्या बाबतीमध्ये व्हेरिएबल्स जास्त आहेत. नुसतं दही खातो का नाही खात या म्हणण्याला फार सेन्स नाही. खातो असं झालं तर सकाळी खातो का रात्री खातो, या ऋतूंमध्ये खातो का नाही खात असणार स्वरूपाचं. किती क्वांटिटीमध्ये खातो, एक चमचा खातो, एक वाटी खातो, काय असणार आणि किती वर्ष खातो, हे सगळे मिळून तुम्हाला काहीतरी अंदाज दोष प्रकोपाचा त्या व्यक्तीमध्ये असणार स्वरूपाचं येईल. आणि मग शोधन करायचंय, शमन करायचंय, अँटीडोट म्हणून काय वापरायचंय याचा विचार येऊ शकतो असणार स्वरूपाचं. वेळेवर शास्त्री जोशींच्या वापरामध्ये अभया आणि शंख असं एक कॉम्बिनेशन असते या सगळ्या प्रकारामध्ये. आणि ती अभया ही स्वतः शोधिनी असणारी स्वरूपाची आहे. आणि शंख बसलं हे त्याच्या जोडीला असणार आहे. किंवा अभया आणि स्वर्जिका खायचा सोडा असंही एक कॉम्बिनेशन वापरले असणार. ते असं क्षारधर्मी दोन्ही स्वर्जिका काय किंवा शंख बसलं काय म्हणून क्षारधर्मी आहे. आणि म्हणून जेव्हा अंमलाचे सेवन झालेलं आहे आणि आता अंमलाचा तितकार आहे तिथं क्षारधर्मी औषध लवकर उपयोगी पडतात. आणि मग त्यात या दोन गोष्टी वापरण्यासारख्या स्वरूपाच्या. तक्रम लघु कषायामृतम दीपनं तपोवातते. तेव्हा तक्र लघु कषाय आम्ल असणार स्वरूपाचं. इथे त्यांनी मधुर रसाचा उल्लेख नाही केलेला. त्या मुळात दही पण चांगलं बनलेलं असणार स्वरूपाचं आम्ल रसातलं आणि ताक पण आम्ल आणि कषाय रसात्मक असणार. दीपन आणि कफ आणि वाटणा जिंकणार शोफोदराक्षो ग्रहणी दोषमूत्र ग्रहारुची गुलमुखलीह वृत व्यापक गर्भान्वा मयांते. त्यात दही शोककृत आहे आणि हे शोक जिंकणार असणार अशा स्वरूपाचं आहे. पोलिस गंमतची हकीकत आहे की आई वडील गावाला गेले, मुलगा मुलगी असं घरामध्ये काहीतरी 13-14 वर्ष दही दूध उरायला लागलं. त्याचं काय करायचं म्हणून दही लावून आठवड्यावर दही खाल्लं आणि दोघांच्याही हातापायावरती सूज यायला लागली. सगळी फॅमिली कोल्हापूर सरांच्याकडे रेग्युलर येणारी होती. त्यांनी येऊन सांगितलं की असं असं झालं.
सरांनी ऐकून घेतलं आणि दह्याचाच परिणाम आहे असं लक्षात घेऊन ठीक आहे आता तसंच करा, फक्त दही घुसवून त्याचं पाक करा आणि पाक प्या असं सरांनी त्याला सल्ला दिला. औषध दिलंच नाही. पण दही बंद करून ताक सुरू केलं आणि सूज गेली. त्या शोफकृत दही आणि शोफकृत तक्रम असणारा असं त्यात दोन मधला महत्वाचा फरक आहे. उदरामध्ये दूध वापरण्याचं जास्त प्रधान असणारा स्वरूपाचं आहे. पण एस्पेशली उदर आणि अतिसार असं जर कॉम्बिनेशन झालं, उदर होऊन अतिसार हे लक्षण असतं काय करत, तर काही वेळेला तक्रावरती ठेवून पेशंटला बरं वाटतं असणार आहे. किंवा ज्याला दूध परवडत नाहीये त्याच्या दृष्टीने खरं तर हा विचार करायला पाहिजे. नाही खूप लावणारी केस झाली असंच पोस्टात ते कारखान होता माणूस आणि लिव्हर सिरोसिस आणि त्याच्यामुळे जलोदर असेल तिथे हातपे लिव्ह पण संपली आणि ती अगदी संपायच्या 4 दिवस आधी माझ्याकडे दुधावर शिफ्ट केलं आणि आरोग्यवर्धिनी नवा यासाठी काहीतरी औषधं वापरली. विरेचन असं काही दिलंच नव्हतं. 2-2.5 लिटर दूध जायला लागलं, सूज गेली सगळी, पोटातून नगारा सगळा गेला, जातो अवस्था पण गेली, पेशंट पूर्ण त्यातनं बाहेर आला. पण नंतर वेगळीच समस्या आली. तो म्हणला मला दूध परवडत नाही, 2.5 लिटर दूध, 2.5-3 लिटर दूध. मग चौकशी केल्यानंतर कळलं की त्याला पगार 500 रुपये होता. 4 मुलं होती, नवरा आणि खुदी आणि त्या 500 रुपये पगारात 400 रुपये दुधालाच लागायला लागले. त्यामुळे काय करता असा क्रिएट झाला आणि तोही मुळात हप्त्यावरती होता त्यावेळेला आणि मग कामावर जॉईन झाला करत असतो. मग शेवटी होय नाही करता करता ससूनला केस ऍडमिट केली, मिडनाईट असं सांगून. तर मला नंतर विनोदी प्रकार कळला की ससूनला मिल्क डाएट म्हणजे 600 मिलीलिटर दूध दिवसात असं प्रकार गव्हर्नमेंटच्या आणि ते पण पाणीदार. त्यामुळे केस गेली हातात. पुढे मी अहमदाबादला गेलो असताना अखंडानंद गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तिथं उदराचे खूप पेशंट्स दिसले आणि दुधारावरती असतात असं लक्षात आलं. तिथं विचारल्यानंतर त्यांनी मात्र सांगितलं की नाही, आम्ही पेशंट जेवढं पिऊ शकतो तेवढं सगळं दूध देतो, 2 लिटर 2.5 लिटर 3 लिटर जे काय लागेल ते देतो असणार कसं, ते सगळं फ्री आहे गव्हर्नमेंट असतं. तेव्हा अशा प्रकारच्या पेशंट्स मध्ये बेटर चॉईस त्यावेळेला त्या पेशंटला तिकडं अहमदाबादला पाठवलं असतं तरी बरं झालं असतं असणार. पण नाही तर मग जर अतिसारखं असणाऱ्या स्वरूपाचं असेल तर तक्र असणाऱ्या स्वरूपाचं प्रशस्त आहे. आरशामध्ये तक्राची खूप प्रशस्ती आली आहे आणि दग्धभूमीचं असं गवत उगवत नाही त्याप्रमाणे याचं बीज आरशाचं जे आहे ते नष्ट झाल्यामुळे तक्रार आरश पुन्हा उद्भवत नाहीत असं त्याच्याविषयी लिहिलं गेलेलं आहे. तक्राचा दूध प्रक्षालनासाठी पण वापर करावा असं लोकांनी केलंय. तर हे मी थोडंसंच वापरलंय, फार नाही वापरलेलं, पण बऱ्याच लोकांनी याच्यासाठी प्रयत्न केलेले वापरलेले आहे. आणि तक्रारिष्ट 2 प्रकारचं आपण घेतलं, एक गृहिणी रोगाधिकारातही मिळतं आणि एक आर्शोधिकारातही मिळतं. प्रचारात आणलेला असणार आहे. तर ते या अर्थाने वापरायला हरकत नाही असणार. आणि आम्ही एक मस्तू असं स्वरूपाचं केलं होतं, कारण तद्वन मस्तू असं मस्तूचं बनवत नाही टाकाप्रमाणे. आणि चक्का बनवणाऱ्या लोकांच्याकडे ते राहिलेलं पाणी फेकून देतात, तर ते पाणी आणून त्याला गुळ आणि दायटी घातली तर त्याचा असं छान बनतो आणि सर्व स्रोतशोधी असं त्याचं मस्त असं. त्यामुळे ते
जवळपास फुकट पडणार अशा स्वरूपाचं औषध आहे. गुळ आणि दाटी हाच काय खर्च आहे. तर ते खरं छान आहे, पण आता अजून तरी कोणी मी केलं, नंतर मलाही करायला जमलं नाही, पण करून वापरावं अशा स्वरूपाचं आहे. आणि नाहीतर मग तक्रारिष्ट बनवणं असा उद्योग आहे. ग्रहणी दोष, ग्रहणीमध्ये तक्रारची प्रशस्ती अर्थात खूप आहे पुन्हा, आणि म्हणून ते ग्राही आहे. फक्त मुहुर्बद्धम मुहुर्द्रवम असं जे एकंदर मलप्रवृत्तीच्या बाबतीत आहे, ते ग्राही आहे असं लक्षात घेऊन जर फार मलग्रथील व्हायला लागला तर तक्र कमी करून घृत असणाऱ्या स्वरूपाचं द्यायला पाहिजे असं लक्षात ठेवायचं. ग्रहणी दोष, मूत्रग्रह यातही तक्राची प्रशस्ती असणाऱ्या स्वरूपाची आहे. तर ते वाताला जिंकणार किंवा अवरोध दूर करणार अशा स्वरूपाचं आणि अरुची अडकणं निर्मिती आहे, लॅडर फुल आहे, पण बाहेर पडू शकत नाही. तर तो स्वतःच असतो एवढंच आहे. क्षार काही वेळेला लसरुपयोगी पडतात. मी नॉर्मल मूत्रग्रहाचे पेशंट बघितले नाही आहेत, कॅन्सरमुळे मूत्रग्रह झालेला आहे असं त्याचं प्रेशर सिम्पटम ट्युमरचं, मग तो गर्भाशयाचा कॅन्सर असेल, कोलनच्या संदर्भातला काहीतरी प्रकरण असेल, ओव्हेरियन असणारा तर ह्याच्यात काही वेळेला या प्रकारची लक्षणे येतात. आणि एक दोन वेळा त्याच्यामध्ये क्षार देऊन उपयोग झाला असणारा, पण तक्र अशा याच्यामध्ये वापरून बघायला हरकत नाही असं आहे. मध्ये ग्रह येतो, पण जनरली काय आहे, युरेटर मधला आशमध्ये जास्त तापदायक होतो शूर आणि ह्या बाकीच्या. ब्लॅडर मध्ये अगदी तो मुखाशीच येऊन अडकला आणि मग मूत्रग्रह झाला, त्यापेक्षा मी इतर मूत्रपुष्ठातच जास्त सापडतो असं. गुल्म, त्याचे विशेषतः दही सेवनोत्तर असणार अशा स्वरूपाचं आहे. दही हे प्रधानित्व आहे असं जर असेल विचार करायला हरकत असा आहे. प्लीहावृत्तीमध्ये शालिनी मूळ व्यापाच्या पेशंट आहेत, त्यांना आपली मूत्रग्रह वारंवार होत आहे असं आहे. त्याच्यामुळे सीएर एकदम आहे, पोलीस कमी आलेली आहे. आणि आता एक 8 दिवस झाले की एखाद दिवस मूत्रग्रह होतो, तर आता तो सुटतोय असं झालंय. पण आता 2 वर्ष झाली मला त्यांच्या ऑपरेशनला, वर्ष 1.5 वर्ष छान गेले असणार, पण आता हे त्रास वाढतायत असणार. तिथे कदाचित तक्रावरती ठेवून बघणं असणार. घृतव्यापत तुफानी होणारे जे व्यापक आहे त्याला जिंकणारा असणार आहे. तेव्हा विशेषतः वमन डिरेक्शन वगैरे असं करत असताना जर घृतव्यापक स्नेह व्यापक असणार असतील तर तक्र त्या ठिकाणी वापरावं. किंवा जर मांसला मेदुरा भूरी श्लेष्माळ विषमाग्नेय हा स्नेहपिकाची स्नेह स्थान पूर्ण वृक्षे असा, आणि त्या वृक्षणामध्ये मस्तदंड हातारिक्त वगैरे असणाऱ्या स्वरूपाचे येतात, किंवा तक्र हा त्याच्यामध्ये येतो असणार अशा स्वरूपाचं, तर ते वापरण्यासाठी असणार अशा स्वरूपाचं. गर आणि पांडवामय यांना विकणारा असणारा स्वरूपाचा आहे.
आणि गराला पुन्हा तो म्हणजे विरुद्धासन हे गरविषाचं कारण असणार. त्याला विरुद्धमुखीचा हार विद्यात गरविशोपम असं एक सूत्र आहे. आणि मग तसं असेल तर पत्र हे प्रशस्त. आता मी बऱ्याच पेशंटमुळे सोळा आणि रक्तपाचक असं विरुद्धांनाचं सेवन असेल तर वापरतो असं आहे. आणि लोक लक्षात आले तद्वन्मस्तू सरम स्वत शोधविष्टम तक्रासारखीच मस्तू आहे निवड असणार. सर गुणधर्माची स्वतःशोधी स्वतःशोधन करणार आणि स्वतःशोधन असल्यामुळे आपल्या दृष्टीने जरा जास्त महत्वाचे आहे. श्रुतरोध विविध प्रकारांनी निर्माण होणारा, विशेषतः आमामुळे निर्माण होणारा आणि तो जिंकणार असणारा स्वरूपाचा औषध पाहिजे आणि विषंबजित आहे. त्यामुळे सर्व गुणधर्मांनी अनुलोमन पण करते आणि कोणताही दोष होतो. त्या दोष नुसतं पुष्ठात आणणं किंवा हे बाहेर घालवायलाही पडते. त्याच्यामुळे मस्तू हा वापरायला पाहिजे असा पदार्थ आहे. आणखी जरा गंमतशीर मस्तूचं आहे ते वंगभस्म मस्तू बरोबर पूर्वीनाशन आहे. आणि विशेषतः शुक्रक्षय किंवा असणार अशा स्वरूपाचं प्रकरण असताना, हस्तमेथनाची पूर्वीची सवय असताना याचा उपयोग जास्त चांगला होतो असं सापडतं. त्या दह्याच्या दिवळी बरोबर म्हणून औषध द्यायचं. वंगभस्म असणार. दुसऱ्या नैवंतक्रम शतेक दद्यात मोष्टकालेन दुर्बल. त्या क्षतामध्ये कधी चक्र देऊ नये, उष्णकाली देऊ नये. आता ते इथं जसं दह्याचा निषेध आहे वसंत उष्ण ऋतूमध्ये देऊ नये असं. न दुर्बल आहे, दुर्बलामध्ये देऊ नये. न मूर्छा भ्रमदाहेषु न रोगे रक्त. मूर्छा भ्रमदाह जिथे जिथे उष्णतेचा किंवा पित्ताचा संबंध आहे त्या रक्तपित्त यामध्ये देऊ नये असणार. इथेही लोकांच्या संकल्पना पुन्हा लोक ताक थंड समजतात, ते थंड नाही आणि उन्हाळ्यामध्ये तर ताक पिऊ नये असणार अशा स्वरूपाच प्रकरण राहील. पण आता पुन्हा गैरसमज पसरली असणार अशा स्वरूपाचे आहे आणि त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून ताक पितात. दुसरा एक भाग राहतो दातारगुरूंच्या म्हणण्याप्रमाणे क्षारधर्मी प्रकृती आणि आम्लधर्मी प्रकृती असं काही कॅटेगरायझेशन. पावसाळ्यामध्ये ज्यांचं कन्सेप्शन झालंय त्यांना आम्लधर्मी प्रकृती त्यांची असते. त्यांना ताक फारसं सोसत नाही आणि फायदेही त्याचे काय होतात. पण शरद ऋतूमध्ये ज्यांचं हे झालेलं आहे, कन्सेप्शन झालेलं आहे, त्यांना मात्र ताक सोस्त असणार आणि हवंच असतं, साथनीय होत. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून ताक घ्यायचं का नाही घ्यायचं असं ठरवायचं. दुसरा एक इश्यू येतो तो ह्याच्यात मला वाटतं पेनस श्वासक असं पुढच्या अध्यायामध्ये आहे. पेनस श्वास कास अशा प्रकारच्या विकारांमध्ये सिद्ध तक्र प्रशस्त आहे. मग अगदी साधं म्हणजे आलं किंवा असं काहीतरी वाटून लावून मठ्ठा या स्वरूपाचं म्हणजे काय केलं जातं ते, किंवा कढी असं शिजवून केलेलं असणार आहे स्वरूपाचं. त्या कढीमध्ये पण
हरभऱ्याच्या डाळीचं पीठ काहीतरी पीठ लावायला लागतं. जनरली बेसन पीठ वापरलं जातं, पण मुगाचं पीठ लावूनही कढी चांगली बनते. पथ्याचं म्हणून भाकरीचं पीठ लावलं तरी फुटत नाही असं. तर त्याला पीठ लावायला लागतं, हे त्यातलं एक महत्वाचा असताना. आणि पिण्याचा श्वास कास वगैरे अशा स्वरूपाचे विकार असताना जेवल्यानंतर तरी तक्र घेऊन शेवटी ताकभात घेऊन जर घ्यायचा असेल तर निम्म्या जेवणात खरं तर तक्र प्रशस्त आहे. म्हणजे दिसेक्षुमोत त्वचांद्र मोदकोत्कारी कार्यक्रम अध्याद्रव्यम गुरुस्तुप्तम स्वादु मंदम स्थिरम पुरहा किंवा फळ म्हणा दिसेक्षुमोत त्वचांद्र वगैरे असणाऱ्या स्वरूपाची, किंवा गुरुस्निग्ध वगैरे असणाऱ्या स्वरूपाचे द्रव्य सुरुवातीला घ्यावं असणाऱ्या मध्यम लवण उत्कट आम्ल लवण उत्कट जे आहे जेवणाच्या निम्म्या भागाचा असणाऱ्या स्वरूपाचे, आणि शेवटी कषाय कटपित्त कसाचा चालून घ्या. तर त्या अर्थाने विचार करायचा झाला तर निम्म्या जेवणात ताक खरं तर प्रशस्त आहे. आणि ज्यांना प्रतिशय वगैरे होतं त्यांनी तर ते निम्म्या जेवणातच घ्यावं, जेवल्यानंतर कधी घेऊ नये किंवा शेवटी ताकभात घेऊ नये. वेळेवर शास्त्री जोशी क्रम उलटा करायला सांगायचे की आधी ताकभात खायचा, मध्ये पोळी भाजी खायची आणि शेवटी वरण भात खायचा, तरी सुद्धा सर्दी जाते असा अनुभव. नुसता एक सूर्यास्ताच्या पूर्वी भोजन करणे आणि ताक घेत असेल किंवा दही घेत असेल तर दही बंदच करायचं, पण ताक निम्म्या जेवणामध्ये घ्यायचं किंवा पहिल्यांदा ताकभात खायचा. एवढं नुसतं केल्याने सुद्धा सर्दी बरी होते. तेव्हा ह्या प्रकाराने ताकाचा वापर करणं असं जास्त इच्छा आहे. ते शीत नाही उष्ण आहे ही गोष्ट पण लक्षात ठेवायची. लस्सीमध्ये पुन्हा काय आहे, सस्नेह असं वापरण्याचं असणाऱ्या स्वरूपाचं प्रकार आहे. आणि जसं सस्नेहच असावं असं म्हणजे आता याच्यात शास्त्री गणिमाधव शास्त्री जोशी शंखशौक्तिकाचं भस्म करायला जे काही ताक घालायचं ते सस्नेहच असतं. वेगळ्या प्रकारचा प्रकारचा असेल उसळून वळी काढलेलं ताक नाही वापरायचं, त्याच्या सकटच वापरायचं. तर लस्सीमध्ये पुन्हा खारी आणि गोडी असं दोन प्रकार करतात. तर रुची आणि दोषपत्ती अशा विचार तर गोडी लस्सी कंपॅरेटिव्हली पित्ताच्या दृष्टीने हितकारक असणाऱ्या स्वरूपाची आहे. खारी किंवा गोडी खरं तर वाताच्या दृष्टीने शमन करणार आहे अशा आहे. त्याच्यात मधुर घेणं असं जास्त बरं. पण चालेल फक्त आता ती पुन्हा डीप फ्रीजची फ्रीजर असे सगळे आता फ्लेवर आहे अनेक प्रकार असतात बाजारात आणि निरनिळ्या कंपन्यांची आहेत आणि चवीला चांगली आहे असणार अशा स्वरूपाची. आता प्रिझर्व केलेल्या गोष्टी सेवन कराव्यात का न कराव्यात तर करू नये असं सगळं आहे. पण ठीक आहे आता त्याच्यात करायचं झालं तर काय करावं असं रूम टेम्परेचरला तरी ते येऊ द्यावं सगळं प्रकारे मग काय वापर करायचा असेल तर करावा आणि ती कच्चीच घ्यायची असा प्रथा असल्यामुळे पचायला जड राहते एका अर्थाने कम्पेअर टू कढी. तर कढीवर मध्ये अग्निसंस्कार आहे, खूप जिऱ्याची फोडणी आलन वगैरे असे इतर काही गोष्टी असतात. बऱ्याच ठिकाणी तर लसूण वापरतात या प्रकरणात कढी घासणार किंवा सोलकढी वगैरे आणखीन काही वेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशन तर लसूण एक ठीक आहे राहील. विशेषतः आम्लरसाचं अतिसेवन झालेलं आहे तर लसणाच्या ह्याच्यामध्ये
शीतम दशम सेविना मद्य आणि आम्ल हे हितकारक आहेत लक्षण सेवन करण्याचं असं स्पष्ट निर्देश आहे. मध्यम मांसम तथांबंच हितम लक्षण सेवन असं. उलट्या अर्थाने जेव्हा आम्ल सेवन जास्त झालेलं आहे लसूण क्षारधर्मी असावं स्वरूपाचं. तेव्हा जसं आपण तिकडे शंखभस्म वगैरे असणाऱ्या स्वरूपाचं वापरतो तसं लसूणही या अर्थामध्ये वापरता येईल. आणि मग ते तुम्हाला अंमलाचे गुणधर्म घालवायला म्हणून वापरायचं असेल तर लसणाची फोडणी त्याला घालायचं, लसूण वाटून घालावं असं चालेल. कढीला असावं. तक्र खरं तर बऱ्यापैकी वापरायला हरकत नाही असं आहे. मला फार पेशंट धार्जिणे भेटल्याने तक्रार जेवढा मी दुधाचा वापर दुधातून सोल्युशन ठेवलं तक्र वापरल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम्स येतात आणि तक्र बंद करायला लागतं असं आपल्यापर्यंत झालं. फारच थोडे पेशंट असे भेटले की त्यांना सक्सेसफुली तक्र वापरता. पण आयडियली वापरण्यासारखं आहे अशी मात्र गोष्ट राहील. शीतल स्वादू कषायामलम आणखी पुढे जॉईन झालंच नाही बरं. 15 ऑगस्ट शीतम स्वादु कषायामलम नवनीतम नवोधृतम यक्ष्माक्षोद्यतपित्तास्तु वातचित्राहिनीतन क्षीरोतो संग्राही रक्तपित्ताक्षीरो. त्या शीतवीर्य आता गंमतशीर प्रकारची वीर्य कशी बदलतात. दूध मुळामध्ये शीतवीर्य आहे असणार ते काही दुधाचे अपवाद सोडले तर औषधाचं असणार. पण दही आणि तक्र दोन्ही गोष्टी येते. पुन्हा लोणी आणि तूप हे शीतवीर्य आहेत असणार. तेव्हा द्रव्यांतर होतं तेव्हा गुणांतर त्याच्यामध्ये होतं पण परस्पर विरोधी गुणधर्म येतात. शीताचं एकदम उष्ण असणार उष्णाचं पुन्हा शीत असं कसं काय घडतं असा विचार मुद्दा आहे. त्या मधुर कषाय अम्ल आता तिथं आम्ही दही आंबट असणार स्वरूपाचं म्हणतात. तक्र ही आंबा आणि कषाय असणार स्वरूपाचा आणि इकडं स्वादू कषाय आणि आंबा असं नवनीताचे आणि मुळामध्ये अम्लत्व प्राप्त होण्याच्या आधी तुम्ही जर दही ताक असणाऱ्या स्वरूपाच्या गोष्टी केल्या त्या लोणी काढलं ते मधुरच जास्त चांगलं असणार आहे स्वरूपाचं. ते नवोधृत ताजं काढलेलं लोणी हय्यंगवीन असे लोण्याला संज्ञा आहे आणि त्यात काल काढलेल्या गाईच्या दुधाचं आज काढलेलं दही असं त्याचा रघुवंशामध्ये हय्यंगवीन मादाय घोषवृंदान उपस्थितान मार्गदेहान नामधेयांची तेव्हा वनात राहणारे लोक त्या राजाला भेटायला म्हणून हय्यंगवीन असं घेऊन आलेले. तर तिथं ते इतक्या झटकन आज दूध काढलं की उद्या असंही आहे आणि आयडियल तसं लोणी वापरात असायला हवं. तर बाजारामध्ये जे येतं ते सॉल्टेड आणि अनसॉल्टेड असं बटर असं आहे. आणि परदेशामध्ये विशेषतः सगळीकडे लोणी वापरायचा प्रकार जास्त. तूप हा पदार्थ नव्हताच माहिती, आता तूप इंट्रोड्यूस झालाय आणि सुपर मार्केटला हल्ली तूप मिळायला लागले. US मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये असणार
पण ते बहुतांशी सगळं दुधापासून काढलेलं असणार अशा स्वरूपाचं आहे डायरेक्टली. आपल्याकडे या प्रकारे विरजण लावून मग दही बनवून पाक करून वगैरे असणार अशा स्वरूपाची जी प्रोसेस आहे ती न करता डायरेक्टली दुधापासूनच फॅट सेपरेट करून क्रीम म्हणून विकायचं असणार अशा स्वरूपाचं किंवा लोणी ह्या फॉर्म मध्ये आणून विकायचं आणि मग मीठ घालून ते जास्त बरं टिकतं असणार अशा स्वरूपाचं म्हणून ते सॉल्टेड बटर आणि नाहीतर अनसॉल्टेड बटर. पण आता मी बऱ्याच वेळेला परदेशामध्ये अनसॉल्टेड बटर आणा आणि तापवा तूप मिळतं सिम्पलेस्ट असणार अशा स्वरूपाचे आणि ज्यांना शिकवलं ते तर लोक त्यात एक्सपर्ट झाले त्या प्रकारे तूप बनवण्याला. पण हा एक बरा मार्ग आहे क्रीम आणून त्याचं काहीतरी करण्यापेक्षा डायरेक्टली अनसॉल्टेड बटर आणून ते करणं. पण आयडियली या संस्कारातून ते जावं अशी गोष्ट राहील. म्हणजे दही आणि तक्र ह्या संस्कारातून ते जावं. त्यातही दही मेद वाढवणार असणार स्वरूपाचं आहे. मांस प्रदूषण करणार असंही अभिषण दिले होते आणि स्थूलानीच्या बोलून असं मांसवाहिनी दुष्यंतीच्या संदर्भात आलं. आणि म्हणून दह्याचं कार्य तिथपर्यंत आहे. विशेषतः तक्र हे कृतव्यापत्ती नाशन करणार किंवा दह्याच्या विपरीत गुणधर्म असणार असं म्हणून राहतं. नवनीत हे पुन्हा मेद आणि मज्जा अशा दोन्ही स्तरावरती जाणार. जसं पावसाने मी सांगितल्याप्रमाणे एक पंजाबमध्ये ट्रॅडिशन आहे की 20-21 वर्षाचा मुलगा होईपर्यंत त्याला लोणीच खायला तूप देत असते आणि मग तूप सुरू करतात आणि मग तूपच देतात. मग लोण्याचा संबंध. तर हे एका अर्थाने दूध ते तूप हा रसापासून शुक्रापर्यंतचा प्रवास आहे आणि त्याला धरून रसाच्या अपेक्षेने रससत्वाच्या अपेक्षेने क्षीर आणि शुक्राच्या अपेक्षेने घृत यांचा विचार त्याच्यामध्ये भाव असतात. त्या यक्ष्मार्षवर्धित पित्ताश्रुत वातजित ग्राही राजयक्ष्मा त्याच्यामध्ये नवनीत प्रशस्त असणारा स्वरूपाचा आहे. फणसळकर किंवा यांचं म्हणजे असं गुणशास्त्रीपासूनची परंपरा असतात. वसंत कल्पना जी सगळी आहे लघुमालिनी मधुमालिनी सुवर्णमालिनी आणि बृहत्सुवर्णमालिनी हल्ली नाही पण त्यांनी त्याचे अशाच डिव्हिजन केल्या होत्या. रसरक्तापर्यंत लघुमालिनी पुढचं मधुमालिनी शुक्रापर्यंत सुवर्णमालिनी आणि ओजापर्यंत जायला बृहत सुवर्णमालिनी असे कल्प वापरतात. आणि त्या लोण्यामध्ये खत ही जी काही वैशिष्ट्य आहे वसंत कल्पनेची तर प्रत्यग्र धातुर बलवर्णित वेदाचं मुख्य कार्य स्नेह नसणार स्वरूपात आणि प्रत्यग्र धातुर बलवर्ण युक्त असं जे म्हटलंय तर धातूंची अग्र ज्याचं पुढे धातूमध्ये रूपांतर होणार ते बलवर्णयुक्त असणार अशा स्वरूपाचं होतात आणि त्याच्यामुळे धातूची निर्मितीची प्रक्रिया सुधार धातुष्मणांच्या अपचयात राजयक्ष्मा प्रवर्तते वर्णन येतं. आणि तो धातुष्मा वाढवायला त्याला मेदातला स्नेह लागतो आणि तो मेदाचा स्नेह लोण्यातून मिळतो आणि म्हणून ते क्लिहावृद्धी असं जे लक्षण आलंय निरसी स्वप्न क्लिहावृद्धीचं कारण रसोप्यस्य रक्ताय मांसाय कुतये होते उपस्तब्धस्य चक्रता केवलम वर्तते तर रक्तापर्यंत पण जात नाही त्या गेला तर ते रक्तातलं पुन्हा
लिहेमध्ये सगळं जाऊन साठतं असणार आहे आणि क्रियावृत्ती होते. पुढचं परिणाम नावाची काहीतरी गोष्ट होते, मांस वगैरे असणार आहे आणि धातुष्मांसा अपचय असणारा स्वरूपाचा आहे. आणि मग आता ह्या सगळ्या अर्थाने मे बी ल्युकेमिया किंवा अशा प्रकारामध्ये जिथे इमॅच्युअर सेल आहेत आणि धातुष्मा कमी आहे असणारा तिथे लोणी हा एक जरा बरा पर्याय आहे वापरायला. माझ्या आता जास्त साईज त्याच्यामध्ये 2 एक्यूट ल्युकेमियाच्या केसेस झाल्या. दोन्ही 18-19 वर्षाची तरुण मुलं होती. केमोथेरपी फुल डोस घेऊन झालेला होता. केमोथेरपीवरती 16 लाख रुपये खर्च केले होते आणि एवढं करून 6 महिने त्यात रिलॅक्स आला. एक त्याचा दुधावरती होता बऱ्यापैकी, पण दुसऱ्याने काही फार सिरियसली घेतलेलं नाही. दोघांचाही शेवट ज्वर आणि रक्तपित्त अशा पद्धतीने झाला आणि रक्तपित्त खूप सिव्हिअर होतं. पूर्ण नासाक्षीकरण असेल असं नासा अक्षीकरण मुख सगळ्यातून रक्तस्राव तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नवनीत उपयोगी पडावं. आणि आता तशा अर्थाने नवनीत नाही वापरलं. मला यातला पुन्हा जास्त स्टाईल तिथं आम्ही खूप वापरली. वासादी घृत किंवा शतावरी घृत महाकल्याणाचं वापरलं, पण नवनीत म्हणून नाही वापरला असणार अशा स्वरूपाचा. आणि जर ते राजयक्ष्म्याच्या संप्राप्तीमध्ये उपयोगी पडणार असं आहे, वसंत कल्पना त्याला उपयोगी पडणारी आहे. पण वसंत कल्पनेमध्ये मिरे असल्यामुळे रक्तपित्त आणि या सगळ्या भानगडीमध्ये वसंत कल्पना वापरायला प्रॉब्लेमॅटिक होते असणार. पण रोज रितसर लोणी खायला सांगायला. अर्शामध्ये पण विशेषतः श्रावी अर्शामध्ये लोण्याचा खूप चांगला उपयोग होतो. नाट्येश्वर लोणी आणि खडीसाखर असं एक कॉम्बिनेशन ट्रॅडिशनली वापरात आहे बऱ्याच लोकांचा आणि त्यांनी रक्तस्राव लवकर थांबतो असणार. अर्दितामध्ये पण लोण्याचीच पद्धती आहे. तिथे पुन्हा तुपापेक्षा सुद्धा लोणी जास्त महत्वाचं असतं. सगळ्यातच पुढे सूत्र येईल त्याचं असणार आहे. म्हणजे याच्यात स्निग्धत्व जास्त आहे तुपामध्ये असणार आहे स्वरूपाचं, तरी सुद्धा अर्दितामध्ये नवनीतालाच सामर्थ्य जास्त चांगलं असणार आहे आणि उडदाचे वडे आणि लोणी असा योग आहे त्या ठिकाणी वापरलेला पण आहे आणि उपयोग खूप चांगले होतात. सामावस्था बघून देणे असं फक्त भाग राहतो. पित्तास्रोत रक्तपित्त आणि वातपित्त असणारा स्वरूपाचं. आता रक्त मध्ये पडलाय शब्द अस्रोत, त्यामुळे रक्तपित्त आणि वातरक्त असे दोन्ही घेता येऊ शकतात असं आहे. गाही असणारा स्वरूपाचा आहे आणि ती पण आहे. फक्त याच्यामध्ये ते ताजं वापरायला हवं असं आहे. आणि एकंदर चांगलं आहे. तर पाश्चात्य देशांमध्ये प्रिझर्व्ड बटर असं वापरण्याची प्रथा एकंदर जास्त आहे. त्यांना बेटर चॉईस म्हणजे तूप असा राहतो. तर बरीच म्हणजे आता सकाळी ब्रेड बटर असं खायची प्रथा बऱ्याच ठिकाणी आणि मग त्याच्या जोडीला मिरपूड सॉस किंवा तर स्निग्धांश अशा अर्थाने म्हणून त्यांचा मेन सोर्स बटर असणारा स्वरूपाचा असतो. कारण फोडणी देणं अशी संकल्पना नसल्यामुळे तेल खऱ्या अर्थाने नाही वापरलं स्वयंपाकात.
तेल हे किंवा फोडणी ही भारताची संकल्पना आहे खरं, वेगळी असणार आहे आणि त्याच्यामध्ये घृताचे संस्कार एका अर्थाने थोडस सिद्ध घृत आणि तेलावरती संस्कार एका अर्थाने तेल मूर्छना असं थोडस प्रकरण होतं आणि त्यानिमित्ताने पाचन करणाऱ्या गोष्टी प्राप्त होतात असणार आणि म्हणून ते जरा वेगळं असणार अशा स्वरूपाचं तर तसंच ते नवनीत या अर्थाने वापरावं फक्त पावभाजी बोलवण्यामध्ये करावी असं एक प्रकार सगळं अमूल बोलवणी वापरायचं तुपावरती केली तरी चांगली होते ठीक आहे आम्ही तर आवडणं नुसतं घरचं म्हणून वापरावं जास्त बरं असणार क्षीरोद्भवन तो संग्राही रक्तपित्ता क्षीरोद दुधापासून काढलेलं लोणी जे आहे ते संग्राही आणि रक्तपित्त आणि नेत्ररोग निघणार असणार ट्रॅडिशनली डोळ्यात जर काही गेलेलं असेल तर कनिमेक प्रदेशी लोणी सोडायचं रात्री आणि झोपायचं खूपच राहतात आणि काढता येत नाही असं जर परिस्थिती असेल तर तो स्राव होत राहतो आणि सकाळपर्यंत शल्य जातो अनुभव घेतला याचा पण अक्षरोगजित अशा अर्थाने म्हणून लोणी वेगळं वापरून घ्यायला पाहिजे असणार आणि दुधाच्या पिशव्यांमध्ये अशा प्रकारचं असणं जमा होतं फ्रीज मधनं पिशवी बाहेर काढली आणि ती हलवली नाही चांगली तर ते फॅट स्वतंत्रच राहतं आणि मग जेव्हा तुम्ही पिशवी विसळून घेणार गरम पाण्याने वगैरे तेव्हा ते उतरते तेव्हा त्याचा एक तवंग चहाला येतो असताना हे जर तुम्ही सेपरेट आउट केलं तर तुम्हाला क्षीरोद्भव मिळतात क्रीमी जे मिळतं ते तसंच आहे क्रीम आणि लोणी याच्यामध्ये पुन्हा फरक राहतो तो काय करायचा क्रीमचं म्हणून साक्षात उल्लेख असण्याचा स्वतःच सुंदर नाहीये संतानिका अशा प्रकारचे येतं म्हणजे ती क्रीम बनवायची प्रोसेस काय असं एकदा कुठून काढायला पाहिजे जाणून घ्यायचं पुढचं जे आहे ते घृताचं म्हणून शस्त्रम ही स्मृती मेधाग्नी बलायुष्य धी स्मृती मेधा अग्नी बल आयु शुक्र चक्षुष या सगळ्यासाठी प्रशस्त घृत आहे याच्यामध्ये आध्यात्मिक आणि अधिदैविक ते घृत सेवनामध्ये जास्त आहे तेव्हा अनेक प्रकारचे ही स्मृती मेधा या मेंटल फॅकल्टीज असणारा असेल त्यालाही घृत प्रशस्त असणारा स्वरूपाचा आहे बालवृद्ध प्रशासकांची सौकुमारी स्वरार्थी बालवृद्ध प्रजा कांती सौकुमार्य स्वर यांचे अर्थी असणाऱ्या ज्यांना कन्सिव्ह व्हायचा आहे असणारा कांती चांगली हवी आहे सौकुमार्य तिथे पुन्हा ह्याचे याचक असणं हा एक वेगळा विषय आहे त्या मला ह्या गोष्टी हव्या आहेत आणि त्या अपेक्षेने मी घृताचं सेवन करतो असं झालं नाही वृद्ध बालवृद्ध हे तुम्हाला वेगळे ठरायला बाला आणि उन्हाळा आणि वृद्धांना प्रशस्त आहे असं सेपरेट करून घ्यायला प्रजापासून प्रजा कांती सौकुमारी आणि स्वर ही अपेक्षा असणाऱ्यांना प्रशस्त असणार आणि मुळात घेणाऱ्या व्यक्तींनी त्या भावनेनी इच्छेने असणाऱ्या स्वरूपाचं घ्यायला हवं त्यामुळे माझी बुद्धी व्यक्ती मेधा वाढवण्यासाठी म्हणून घृत सेवन करतो तेव्हा माझी कांती चांगली म्हणून घृत सेवन करतो असं असावं
हा एक जरा वेगळाच आस्पेक्ट आहे. मागे मी एक आईन्स्टाईनला पेपर प्रेझेंट केला, मोड ऑफ ऍक्शन ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन्स, मोड ऑफ ऍक्शन ऑफ मेडिसिन्स आयुर्वेदिक अप्रोचसाठी. आणि औषधी द्रव्यांचं कार्बोतत्व कोणत्या कोणत्या गोष्टींवरती अवलंबून आहे असं मांडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मात्रा औषधाचे काय वापरतात, कमी मात्रेत वापरतात तर काय, जास्त मात्रेत वापरतात तर काय, ज्येष्ठ पदार्थासारखा द्रव्य कमी मात्रेत वापरतात तर वामक होणार नाही, जास्त मध्ये वापरतात वामक होत असणार. इथपासून त्याचा अनुपान काय आहे, मग आम्हाला कुठल्या दोषाचं शमन व्हावं असणार आहे अशा स्वरूपाची काहीतरी अपेक्षा. कफाचं हवं असेल तर मधाबरोबर द्या, किंवा मग वातपित्ताचं करायचं असेल तर तुपाबरोबर द्या. मेध्य कार्य करायला हवं असेल तर क्षीरे आणि यष्टी मधुकस्य चूर्ण असं आलंय, त्यामुळे दुधाबरोबर देणं असणार आहे. तुम्ही कुठल्या काळी वापरता आहात, अपानकाली वापरलं तर नेवी शुक्रजनन किंवा परिकर्तिकेमध्ये संधानीय अशा अर्थाने ज्ञानदान खाली वापरलं तर ते तोच ज्येष्ठ मत कंठ्य स्वर्य अशा अर्थाने जास्त चांगला काम करतो. तेव्हा एकच द्रव्य त्याची मात्रा, त्याचा अनुपान, त्याचा काल ह्यावरती विभिन्न कार्य करणार असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि मग त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हटलं होतं की देणारा काय भावनेने देतो आणि घेणारा काय भावनेने घेतो ह्याच्यावरती पण त्यावर नाहीतर मग रोगमाधव परीक्षेचं तत्वनंतर औषधं तसं म्हणू शकत ज्ञानपूर्वम समाचार ज्ञानपूर्वक कसे कुठे आलं असतात, हे दिलेलं औषध या प्रमाणामध्ये दोषाचं शोधन करेल वगैरे वगैरे असं त्या वैद्याला आधी माहिती पाहिजे. ह्या प्रकारचे संकट त्यांच्याचा संघर्ष करण्यासाठी मी या प्रकाराने वापरतो आहे. आणि मग रुग्णांनीही ते तशाच भावनेने घेतलं, मला अमुक विकार बरा होण्यासाठी मी घेतोय की अमुक गोष्ट प्राप्त होण्यासाठी मी घेतोय, तर त्या द्रव्याचं कार्बोतत्व त्या ठिकाणी लागतं असणार आहे. मी कोल्हटकर सरांना असा प्रश्न विचारला होता की ह्या पेपरच्या अमुक एक द्रव्याची ऍक्शन कुठली ऍक्शन घडायची असं अशा ते आता इतके सगळे भाव त्याच्यातून समोर आले. आणि त्याचं एक विवक्षित कार्य व्हायचं असं ठरलं. वामक म्हणून मी वापरला, जास्त वाटण्यासाठी दिलं किंवा अपान खाली केलं, अनुदान खाली केलं, तर त्याची बाकीची कार्य होतात का नाही असा दुसरा सरांचं म्हणणं त्याचा अर्थ असं की त्यातच ते द्रव्य खर्ची पडलं तर बाकीचे कार्य होण्याचा संबंध नाही. आयडियली ज्या रुग्णामध्ये मला जीवनीय पण पाहिजे, शुक्रवर्धन पण पाहिजे, स्वराच्या दृष्टीने पण पाहिजे, संधानीय पण पाहिजे, असं सगळ्या कंडिशन ज्येष्ठ मुलाला फिट्ट बसणाऱ्या असेल, त्या रुग्णामध्ये तुम्ही ज्येष्ठमध वापरला तर ते शरण्य औषध आहे त्या सगळ्या व्यक्तीच्या त्याच्या विकाराच्या दृष्टीने असतात. मग ते सगळ्या प्रकारचे कार्य करणार. पण आम्हाला विशिष्ट कार्य करायला हवंय असणार. तर अग्निवेशाने खरं शंका विचारली आहे त्याच्यावरती, न येता आणि खरं वंतांच्या क्षेत्रात काय ठिकाणी पूर्वी आणि पाणी काही पाचशे कार्य होत नाही. एकच द्रव्य पुन्हा 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 निर्णय येत असणार. त्याला आत्रेयाने टोला मारलाय असं असा प्रश्न विचारला तर आम्हाला एकच द्रव्य असं सापडलं की ते बहुकर्म करणे समर्थन अनेक प्रकारचे काम करायला समर्थ. हा उपदेश बोधारे वाईट
तसं जर मिळालं तर मग कोणाला जास्त उद्देश करायचे नाही आणि समजून घ्यायचे असणारे इच्छा असणार. त्या द्रव्यामध्ये अनेक प्रकारची कार्य करण्याचं पोटेन्शियल आहे, पण हे मात्रा अनुपान वगैरे या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही कार्यक्षेत्र विवक्षित करतो त्याचं असणार. वापरणारा वैद्य काय म्हणून वापरतो आणि घेणारा रुग्ण काय म्हणून घेतो या सगळ्या गोष्टींवरती पण त्याचं कारणकत्व असतं, आणि ते झालं की बाकीची कार्य होत नाही. त्याचे काहीतरी परिणती शरीरामध्ये होते, अर्थात हे वीर्यप्रधान असल्यामुळे डोस कमी असतो असणार, औषधाचा असणार, आणि मग आयदर त्यातल्या शक्तीने कार्य व्हावं, वीर्याने कार्य व्हावं असं. कारण वीर्य नावीर्यन करतोय किंचित सर्व वीर्य कृता हिचा असं कर्कशास्त्र म्हणतात. पण वीर्याखेरीज काहीच कार्य नाही कर्म नाही. आणि मग त्यामध्ये त्या द्रव्याचं शक्तीत रूपांतर आणि त्याचं कार्य संपन्न असणार आहे गोष्ट होत असते. त्यामुळे मग इतर कार्य करायला स्कोप मिळत नाही. आणि याच्यावरनं कोल्हटकर सरांचं असं म्हणणं होतं की ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट्स होतात, त्याच्यामध्ये हे महत्वाचं कारण की त्यांचं औषध नको त्या ठिकाणी नको त्या मात्रेमध्ये पोचतं. ॲस्पिरिननी आता डोकं दुखतंय म्हणून ॲस्पिरिन खाल्ली असणार स्वरूपाची, तर ती काही नाही म्हटलं तरी ते आमाशयात जाणारच आणि आमाशयामध्ये ठोक करणार, डोकं थांबवेल त्याचा असणार. तेव्हा त्यांच्या दृष्टीने सायंटिफिक सिस्टीमनी आलेलं ड्रग पण निश्चितपणे दुष्परिणाम करतं असणार. आणि आमच्याकडे प्रयोगक्षमेत व्याधी न्यून्यमन्य मुद्रेत नासविशुद्ध शुद्धस्थ संवेदना या सूत्रानुसार तुम्ही मला योजना अशी करायची की त्यांनी दोषविषय निर्माण होणार नाही, एक दोष संपला पण दुसरं वाढलं असतं असं काही होणार नाही. फक्त तुम्हाला संधिपातामध्ये ती मोकळीक दिली आहे थोडीशी असणार, पण नाही तर तुम्ही शुद्ध चिकित्सा करणारे अशा स्वरूपाचे असायला हवे. आणि मग त्याला शुद्ध चिकित्सेच्या अर्थाने जर तुम्हाला कर्मतत्व नीटपणे समजून घेता आला आणि वापरता तर जास्त इष्ट असणार. आणि म्हणून घेणारा काय घेतो हाही एक पुन्हा वेगळा इशू असणार विचाराने, आणि त्याच्यावरती पण कर्मतत्व देणारा काय हिशोबाने देतो याच्यामध्ये कोल्हटकर सरही वापरत असतो आणि मी वापरतो. शतावरीच एकदा अभिरू नावाने वापरायचं, एकदा पिवळे नावाने वापरायची, एकदा शतावरी नावाने वेगळे प्रकार करता येतात. अभिरू म्हणून वापरली तर विशेषतः ओजक्षयावरती जास्त चांगलं काम, पिवरी म्हणून वापरली तर वजन वाढवायला गृहण अशा अर्थाने म्हणून केली पडते, आणि शतावरी वाशीकरण अशा अर्थाने केली पडते. त्या धीरा गोडूची आणि धीरा विदारी मी धीरा या शब्दाने दोन वनस्पती वापरतो. तिथं गृहणच पाहिजे, संतर्पण चांगलं पाहिजे, तिथं विदारी वापरतो. तिथं तितकं नको आहे, राजाराष्ट्र वापरता पण झालं तर जास्त बरं, पण रसायन गुण मिळालं तर मग योग्य. तेव्हा कार्मुकत्व अशा अर्थाने म्हणून विचार करायचा तर इथं स्वरार्थी ना गाणं विचारतो त्याचा याचकत्व असला पाहिजे, आणि मग त्याला त्याचं त्या गोष्टी प्राप्त होतात. तसं विद्यार्थित्व असलं पाहिजे. असं एक मी विद्येचा याचक आहे, मला विद्या ग्रहण करायची आहे अशी विद्यार्थ्याची प्रबल इच्छा पाहिजे, तर त्याला ते ग्रास होत असणार. नाही तर मग काय, मला डिग्री मिळवायची आहे, मला रजिस्ट्रेशन मिळवायचं आहे की झालं असणार, तर त्याचं पण तेवढंच नाही. तर घेणारा काय म्हणून देतो, देणारा काय म्हणून देतो, आणि मूळ धर्म काय, व्याप्ती किती कार्याची, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन द्रव्याचं कर्मतत्व ठरत असणार अशा स्वरूपाचं. ते तेवढ्या बारकाईने थांबूया.
इंद्राचे फार आवडता होता कुठली नाही श्लोक. आयुर्वेद प्रकांडो निगदित इह हि शल्यतंत्र प्रधानः शिष्येभ्यः शाश्वतोऽयं निखिलजनकृपा व्याप्तचित्तेन येन आयुर्वेदस्य वाञ्छन् पुनरपि भुवने ताञ्च सुष्ठु प्रतिष्ठां श्रेष्ठं धन्वन्तरिं तं प्रणमति च सदा वैद्यवर्गो हि नूनं वैद्यवर्गो हि विलो टॉप शोइंग स्क्रीन असं लेखता म्हणतो. बुधवारी नाही बरं का संध्या